काय होतं, पहिले 7.5 माणसाच्या जीवनामध्ये नॉर्मली 3दा येते. हो. एक मूनशाईन प्रमाणे, एक लग्न शाईन प्रमाणे आणि एक सनशाईन प्रमाणे. आत्म्याची 7.5, एक शरीराची 7.5 आणि एक मनाची 7.5. तर ह्या 3 प्रकारच्या 7.5 असतात. कुठले तरी पहिले अडीच त्रासदायक असतात, कुठले तरी मधले अडीच त्रासदायक असतात, कधीतरी कुठले तरी शेवटचे अडीच त्रासदायक असतात. पण जसं जसं त्याला त्या गोष्टी घडतात त्याच्या जीवनामध्ये, तर 7.5 म्हणजे शनी काय करतो, तर त्याला स्लो डाऊन करतो. स्लो डाऊन याच्यासाठी की प्रत्येक गोष्ट त्याला बघायची असते, त्याच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडल्या, तो एक एक पॉईंट टू पॉईंट सगळं चेक करतो. फाईल तुमच्या जीवनातल्या तो स्लो करतो सगळं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन्स काय आहेत खरे ते कळतात. त्याच्यात तुमचे हेल्थचे गोष्टी पण येतात. मग कुठल्या हेल्थच्या गोष्टी येतात, पूर्वकर्मामध्ये तुम्ही जर कोणाला ते त्रास दिले असतील तर ते हेल्थचे इश्यू तुम्हाला त्या काळात येतात. म्हणजे पूर्वकर्मामध्ये जर तुम्ही एखाद्याची तंगडी तोडली असेल तर या 7.5 तुमची तंगडी तुटणार. पूर्वकर्मामध्ये गेल्या जन्मामध्ये. मग पूर्वकर्मामध्ये तुम्ही पैशासाठी कोणाला त्रास दिला असेल, पूर्वकर्मामध्ये तुम्ही पैशासाठी कोणाला उपाशी मारला असेल, पूर्वकर्मामध्ये तुम्ही पैशासाठी, इस्टेट प्रॉपर्टीसाठी, धनासाठी, म्हणजे ज्या न्यून गोष्टी आहेत खरं तर बघायला गेलं तर, बरोबर की नाही. कारण 2 वेळचं जेवण, 3 वेळचं जेवण माणूस कसंही कमवू शकतो. मला असं वाटतं रिअलमध्ये, म्हणजे अगदी कुठलंही काम केलं जीवनामध्ये तर तेवढं धन तो कोणीही कमवू शकतं आजच्या तारखेला. पण तरी पण काही लोक एवढे इरिटेटिंग असतात किंवा काही लोक एवढे तापदायक किंवा त्रासदायक असतात की एखाद्याचं पूर्ण ओरबडून घेऊन सगळ्या ते गोष्टी करतात आणि अतिशय पॉलिटिकल वेने, म्हणजे खूप स्ट्रॅटेजिक वेने ते सगळं करतात आणि सर्वसामान्य माणसाला ते लक्षातही येत नाही. किंबहुना लक्षात आलं तर तो त्याच्यावरती काही करूही शकत नाही. मग हे सगळ्या गोष्टी त्याला 7.5 भोगाव्या लागतात. अच्छा. हा, सुतासहित. मग ते 2.5 वर्षाचा जो स्पॅनिंग आहे तो त्याच्यामध्ये तो धडा शिकवतो. आणि मग ते धडे शिकवल्यानंतर काही सॉफ्ट कॉर्नर्स पण असतात त्याच्यामध्ये. जसं तुम्ही काही चांगली कामंही केलेली असतात, मग त्या वेळेला तो तसे बोनसेस पण देतो तुम्हाला. आणि मग अशा पद्धतीने तुमची 7.5 कशी बशी तो पूर्ण करतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण म्हणजे उजळवून टाकतो तुमचं जीवन, तो खऱ्या अर्थाने फ्रेश करून टाकतो तो. मग फ्रेश करून टाकतो म्हणजे परत गुन्हे करायला का नाही. तर मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की आता ते गुन्हे आपल्याला माफ नाही आहेत परत, आता आपल्याला पुढेच जायचं आहे. मग ते त्याचा रिझनच तो असतो. मग जसं मी म्हटलं मगाशी की आत्म्याची 7.5, मनाची 7.5 आणि शरीराची 7.5 असे 3 प्रकारच्या 7.5 प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात.